नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी उरणमध्ये आपण पोहोचलो. आता बोटीतनं तिथे जायला किती वेळ लागेल तुझं? बघा नाश्त्याला काय घेतलंय. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बिईंग लेजंड लाईव्हच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि पुन्हा एकदा तुम्ही मला माझ्या रूट वेमध्ये बघताय बिल्डिंगवरनं खाली उतरताना. तर आजचा विषय असा आहे, आपण चाललेलो आहे मुंबईला. डिटेल्स तुम्हाला उद्या देतो, आधी आपण पोचूया. सो ऑन द वे आहे. आता पहिलं काम करणार आहे तेजस, मी आणि तेजसचा छोटा भाऊ पण येतोय. आमचा स्टॉप आहे उरण. तिथं तेजसच्या मम्मी बहिणीच्या घरी आपण थांबणार आहे. आता मीटअप स्पॉट आहे ऑलवेज कल्पना मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, तिथं भेटणार. तिथनं सिद्धू मला आणि तेजसला सोडेल आणि निलेशला काय त्याचे पप्पा सोडतील. सो बघूया त्याचं काय काय होते, थोडं अपडेट मिळत राहील. चलो. दरवेळेसारखं घाई गडबडीत निघताना मी माझी चावी घरीच विसरलो, तर श्रद्धा वरनं टाकते. ए शिस्त टाका, गाडी कोणाची तरी तुटत. पिशवीतनं टाक ना, त्या पिशवीतनं टाक ना. असू दे गुंडा. बाबा कोणाचं नुकसान होण्यापेक्षा पिशवी वापरलेली बरी. ती वर देवा, तो 3rd फ्लोअर दिसतोय ना, तो आमचा घर आहे. लिफ्ट नाही काय ना, चालवतोय. जसं की तुम्ही बघताय गाडीमध्ये बसलेलं आहे. शर्ट बघू, जॅकेट बघून तुम्हाला परत झालं असेल, समजलं असेल भाईचारा किती वेगळ्या लेवलवर चालू आहे. बरं, मी जे ठरवलेलं प्रत्येक व्हिडिओसोबत एक वॉच तुम्हाला दाखवायची. सो आज मी कॅरी करत आहे G-Shockची GMT मड मास्टर. नाही रे, सॉरी चुकलो सॉरी. GMT आता घ्यायचा विषय चाललाय म्हणून त्याचं नाव आलं तोंडात, हे लक्षात ठेवा. तुम्हाला पुढे जाऊन बघायला मिळणार आहे. सो आज मी घडलेले G-Shockची मड मास्टर, जी तेजसनं मला माझ्या बड्डेला गिफ्ट केली. सो आता मी त्याला ओपिनियन विचारलेलं की भाऊ कुठली घालू. आता एवढं मोठं कलेक्शन आहे, त्यातनं मी कन्फ्यूज झालतो. भाई बोलला मुंबईला जाणार आहे, रफटफ असणार आहे, हातात कोणतरी महागड्या गाड्या बघून तुझ्यावरती डाका नको टाकायला, त्यामुळे G-Shock घाल बोलला. सो आपण पद्धतशीररित्या तयार झालेलो आहे जायसाठी. उद्या सकाळी उरणला पोचायचं आहे. रात्री काहीतरी अपडेट तुम्हाला हलके फुलके मिळत राहतील म्हणणं. चला उद्या भेटू. त्या तऱ्हेने भर सकाळी 7:13 आम्ही जुईनगरला पोचलेलो आहे. ही आमची बस आम्हाला बाय करतेली निलेश चांडाल चौकडीमध्ये सामील होतेला. काय बोलते मला कळलं झालं, कारण की मला लय जोरात प्रेशर आला. सकाळी जायला लागते रे. सीन असा आहे, आम्ही थांबलोय आता जुईनगरच्या रिक्षा स्टँडवरती, जिथं ट्रॅक्स पण लागतात. आणि आपण आता जाणार आहे ह्या मिनी टॅक्सीमधनं. आपलं उरणपर्यंतचा फेअर काहीतरी पर पर्सन 50 रुपये शेअरिंग टॅक्सीनं होतं. आणि असं पर्सनली जायचं म्हटलं तर कमीत कमी 800 रुपये घेतात. एकटं जावा, दोघं तिघं जावा. मला वाटलेलं तेजस 800 रुपये घालून आम्हाला पर्सनली नेणार,
असं म्हणजे हे सोयीस्कररित्या शिकतात आणि बार्गेनिंग करून मी 600 पर्यंत 550 भेटते त्यांना 550 आहे. थोडं महाग आहे. मुंबईचं तिकीट तर महाग आहे तरी पण स्वस्तच बसवलं पाहिजे. आता काय काम 1200 शिवाय बोलत नाही. गणपतीत येणे नाही, दिवाळीत येणे नाही, 1000-1200च्या खाली बोलणे नाही. नाहीतर मग 800 रुपयाला लईच वाचवायचं ते ट्रेनच्या जनरल डब्यामध्ये बसायचं. बसून लोळून झोपून सगळं करून जाता येतं. होय 10 फोन माझे बघूया. आता पोचलो असतो आपण वेळ लेट केला. बसवाल्यानं लई लेट केलं. लई म्हणजे प्रमाणाबाहेर लेट केलं. एकदम निवांत चिल मध्ये. आता गाडीमध्ये अजून पॅसेंजर भरले झाले. पॅसेंजर भरले. चला जाऊया आता. तर मंडळी आता उरणमध्ये आपण पोचलेलो आहे. फ्रेश बीच झालेलं आहे. तेजसच्या बहिणीच्या घरी जरा फ्रेश वगैरे होण्याचा कार्यक्रम झालेला आहे. नाश्ता दमदार एकदम. आता तेजस आम्हाला नेणार आहे बोटनं. कुठं नेणार? धक्का, भाऊचा धक्का. येस. आता आम्ही इथनं पहिलं रिक्षानं जा. इथनं रिक्षा कुठनं मिळणार आता? रिक्षा पुढे चौकात मिळायचं. इथनं ना? इथनं किती? अर्धा तास ना? अर्धा तास ना. अर्धा तासाचं फक्त रिक्षाचं शेअरिंग रिक्षामध्ये जायचं. इथून गाव आहे मोरा म्हणून. कोळीवाडा आहे मोठा. प्लस तो असं म्हणजे खाडी सारखं क्षेत्र आहे. प्लस ते नेव्हीच्या अंडर येते गाव. तिथून आपल्याला ती फेरी पकडायची. ती फेरी आपल्याला 1.5 तासाच्या रस्त्याने येत्या समुद्रामार्गे डायरेक्ट गेटवे ऑफ इंडिया. भाऊचा धक्का. आणि जिथं आपल्याला जायचं आणि आम्ही ठरवलेलं असं की आपण ट्रेननं जाणार. तर आता ठरलंय असं की बोटनं जाण्याचं पण एक्सपिरियन्स जरासं वेगळं होणार आणि कमी टाइमात आम्ही लवकर पोहोचू. ऍक्च्युली जेव्हा प्लॅन बनवला तेव्हा बोटनच जायचा प्लॅन होता. सीन असं होतं की माहित नाही ना पाऊस आहे नाही आहे. आता इथं आलोय तर पुरा असं विराना पडल्यासारखं. खरं ऊन पडले सांगतो. इथे उरण मध्ये आता यांच्या दिदी त्यांच्या इथं आलोय. हे भावा सेम आहे ना कोकण मध्ये आल्यासारखं वाटतंय. आजूबाजूची थोडी डेव्हलपमेंट सोडली तर सेम कोकण भाव. फुल फील आणि वातावरण फुल कोकणी. आणि अरे इथले कसं माहिती आहे इथल्या लोकांनी ते मेंटेन ठेवलं. असं म्हणजे उगाच हो म्हणून काय पण सगळं तोडाफोडी करून टाकलेलं नाही. गरज नाही उडवा असं काय केलेलं नाही. इतकं इथं म्हणजे नेव्हीचा सेपरेट बेस आहे. हे आता जाते डोंगरात दिसेल तुम्हाला. आणि प्लस दुसरी गोष्ट म्हणजे तो ONGC म्हणजे समुद्रातून डायरेक्ट ऑइल जे निघते त्याचं फिल्टरेशन इथं होते. आणि त्याची कंपनी बरोबर लागून पलीकडे समोरच आहे. दिदीचं घर आहे तिथून एक थोड्या अंतरावर समोरच आहे रोड क्रॉस करून. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इथून जवळ इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे आपल्या इंडियाचे जे JNPT जे म्हणतोय आपण जवाहरलाल नेहरू पोर्ट म्हणून आहे. आणि इथं हे आहे हे आपलं डॉकयार्ड आहे. कंटेनर आहे ते 5 मिनिटावरती आहे. चला आता बघूया. रिक्षा भेटली. रिक्षा घ्यायची आणि बोटनं जायचं. आता आपल्याकडे पण होतं सर्व खाणं पिणं सर्व. तेच ना. खरं पद्धतशीर होतंय. 4 लोकांना चांगलं पण वाटतंय. समजणार नाही की बाबा हे बसले जेवायला बसले नाही. ती सुखान नाही कधी. काय सुट्ट्यात का देऊ? ओके मामा चलो. एकदम असं रिक्षातनं उतरलं पुरं स्क्रीनच निळं झालं. रिक्षातनं उतरलं पुरं स्क्रीनच निळे वाटायला लागली. आता मोरा जेट्टीला आम्ही पोचलेलो आहे. काय म्हणतो त्याला दुसरं नाव का? धक्का. सो आता इथनं आम्ही बोट फेरी पकडणार आणि डायरेक्ट CST गेटवे ऑफ इंडिया पोचायचं काम 25 होणार आहे. तिथे रेट्स लिहिलेत काय? तिकीट काउंटर आहे तिथं. जे आता कधीतरी मोरा जेट्टीला येतील त्यांच्यासाठी फेरीची टायमिंग इथनं ते आपलं हे
गेटवे ऑफ इंडियापर्यंतची मी तुम्हाला टाकलेली आहे. सो बघा. आता फेरी आमची आहे ती 12:30ला आहे. आता बरोबर 11:30 झालेत. 1 तास आम्हाला थांबायला लागणार आहे. सो आम्ही वेट करणार आणि फेरी घेऊन जाणार. चला, आजचा दिवस एकदम ओके मध्ये जाईल असं वाटते तरी. बघूया कसा जातो. तुम्हाला मागं बघणार आहे बोटिंग कशा आहे ते बघा. बोट्स बघा. काम 25. आता तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. आता तुम्हाला इथं एकदम ब्लरी अशा साईडनं विजन्समध्ये दिसतंय का नाही माहीत नाही. तर छोट्या बिल्डिंगचे असे म्हणजे स्ट्रक्चर दिसत असेल तुम्हाला. ती ॲक्च्युली मेन मुंबई, आपली जुनी ओल्ड मुंबई. गेटवे ऑफ इंडिया म्हणा, हे म्हणा. न आता बोटीतनं तिथं जायला किती वेळ लागेल तेजस? पाऊण तास. ओके. आणि भाऊचा धक्का धरतोय. आणि तेच आम्ही जर ट्रेननं जायचं म्हटलं असतं तर कमीत कमी 2 ते 2.5 तास गेले असते. 2 तास जातात. आता ह्यात कॅच कसं आहे माहिती का, जाऊन ह्याला उतरायचं तर नेरुळला, कारण की तिथं हार्बर लाईन येते आणि तिथनं सेंट्रल घ्यायची तिकडं. तिथं जाऊन एक एक्स्ट्रा ट्रेन चेंज करायची हाफवे मधनं. आणि इथे कसा सीन आहे, आता हे पावसाचं एवढं वातावरण नाही त्यामुळं जरा समुद्र थोडा शांत आहे. शक्यतो पाऊस वगैरे हाय म्हणजे रेड अलर्ट वगैरे ते नसल्याने हे सगळं बंद असतं. हा, म्हणजे असलं तर. कारण खूप एरिया म्हणजे असं बघितलं ना, बघा मी आता माझ्या मागणंच दाखवतो तुम्हाला. पुरा असं बोटचा एरिया आहे. आणि ह्या साईडला जे तुम्ही बघताय हा आहे ना आपलं JNPTचं पुरी लाईन आहे. इथं सगळे कंटेनर जे आपले इंडियामध्ये येतात ते सगळे कंटेनरचा इंडियातला सगळ्यात मोठा डॉकयार्ड हा आहे JNPT. आणि समोर तुम्हाला दिसतायत की नाही माहित नाही, इथं ना समोर वायरीच्या इथे नाही, इथं ना सगळे मोठे शिपमेंट्सवाले कार्गो शिप्स वगैरे सगळे मोठेवाले शिप्स सगळे थांबलेले आहेत. त्या साईडला जो डॉकयार्ड दिसतोय ना तो सगळा नेव्हीकडे आहे. हा, आणि नेव्हीचा पण इथं खूप मोठा एरिया आहे. म्हणजे जो असं रिस्ट्रिक्टेड एरिया म्हटला ना तरी नेव्हीच्या अंडरच येतो. कारण खूप असं म्हणजे बघण्यासारखं आहे. मी मुंबईचा हा पार्ट आहे ना आज माझ्या जिंदगीत पहिल्यांदा बघतोय. तेजस कसं इथं येऊन जाऊ नये कारण की त्याची बहिणी ह्या साईडला राहते. तेवढंच मी जेवढं म्हणजे मेन जो जुना मुंबई आपलं हे दादर वगैरे म्हणा, ठाणे, परेल एरिया, शिवडी एरिया तो फिरलेलो आहे. तेवढा तेजस नाही फिरलेला. सेम ऑपोजिट, तो एक साईड फिरलेला आहे, मी एक साईड फिरलेला आहे. ही साईड माझ्यासाठी आता नवीनच आहे. ओके, तुम्हाला तर तो चार्ट दाखवला ना तुम्हाला, तो परत एकदा सांगतो. तो टायमिंग आहे बोटची, लक्षात ठेवून या साईडला किती आता बोटची टायमिंग फुल डेची येते. सुपरचा पाणी आलं तर थोडंसं काम केलं पाहिजे. बोटमध्ये तर बसलेलो आहे. ट्रॅव्हलिंग आता इथनं पुढे चालू होणार. मग काय करणार, तेजस एक काम आहे, त्याचा इंटरव्ह्यू आहे तो करणार. त्याचं मी शूट नाही दाखवणार कारण की तुझा मोबाईल जमा होणार आहे. सो मला वाटतं 1-2 तास शूट नाही होणार आणि मला पण काय करता येणार नाही. त्याचा इंटरव्ह्यू एकदा झाला की मग आपण परत फ्री आहे. सो इसका बघूया. बाई पास झाला म्हणजे झालं काम 25. बाई मग मुंबईकर कायमचा कधीतरी कोल्हापूरला. एक्सपिरियन्स बघायला मग मंडळी बोटीचे धक्के मुक्के खात आम्ही पोचलेलो आहे मनीष मार्केटला. त्याचा इंटरव्ह्यू ठीक गेलेला आहे.
आता त्याला बोलावा आला की त्याला समजून जाईल. काय तुझंच की इंटरव्ह्यू बोलावा आला की म्हटलं समजून जाईल तुला. झाले. ओके झाले ना का मग बघूया की कसं त्या इथं मनीष मार्केटला जरा तेजसला ढगे कपडे घालून आता नको झाले. गरमीतली मुंबईची झेलाना झाल्या. बाई म्हणते मला हलकं फुलकं टी शर्ट पाहिजे. बघूया काय मिळते तर काय नाही ब्लॉगमध्ये दिसेल. मी पण थोडंफार माझं मटेरियल बघतो काय मिळतं. माझं मटेरियल म्हणजे नाहीतर वेगळं समज. ह्यो मटेरियल म्हणजे काय बघूया की स्मगलिंगच्या धंद्यात बघूया की काय मिळते तर बघूया तरी. घामाघूम झालोय. एवढी गरमी आहे प्रमाणाबाहेर गरमी आहे भेटली. अशी अंगाच्या बॉटम पासून वरती बरं आग लागली अशी कंडिशन झाली. घाम दिसत असेल तुम्हाला. तू काळा घालून फिरायला. त्यात काळा घालून फिरालोय तरी लेका तुझ्यापेक्षा लई माझं हे हे वाटते लांबून झाड वगैरे का हे कम्फर्टेबल आहे. म्हणजे असं वारं खेळतेला आहे. वॉच ऍक्च्युली बघायची होती. ती एकट्याला गिफ्ट द्यायची आहे. गिफ्ट द्यायचे म्हणजे पैसे येणार आहेत त्याचे. मी देणार नाही दान. हे ते तर काय वॉच बघितले काय एवढी काही खास पसंत नाही पडली. लई प्रमाणात आहे. 50,000 60,000 तर राहू दे म्हटलं. रस्त्यावरती एवढी महागडी गोष्ट घेण्यापेक्षा जस्ट टाइम्समध्ये जाऊन आम्ही घेऊ. आता अजून एक काम आहे ते तेवढं करून निघायचं. जरा खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं बघायचं. चला आता शेवटी कामात हॉटेलला जायचं फिक्स झालंय. जिथं लास्ट टाइम मृणाली आणि मी जेवायला गेलो प्युअर व्हेज हॉटेल. मला तिथलं टेस्ट खूप आवडलेला आणि मला ते ॲक्च्युली म्हणजे नाव आठवत नव्हतं. आणि मृणालीला फोन करतोय तिचा फोन स्विच ऑफ होता. ती गेल्या कुठं वेकेशनसाठी. तिथं रेंज येत नव्हती. तो मागे एक क्लॉक टावर आहे जुनावाला. तो बघून मला रोड लक्षात आला. तेवढं तिनं पण फोन उचलला आणि सांगितलं कामत हॉटेल त्याचं नाव. तो आता तिथं जाऊन जेवणार मस्त की जरा पेटपूजा करणार. हा जस्ट कामात हॉटेलला पोचलेलो आहे. ऑर्डर दिलेली आहे. पनीरची भाजी दरवेळेसारखं व्हेजमध्ये आणि बटर रोटी मागवलेली आहे. तेवढं खाणार आणि आता निघणार आहे. कारण की योगेदादाचं पण काम आहे. त्याला 1-2 मटेरियल पण द्यायचे आहेत. ते पण काम करणं गरजेचं आहे. आता जेवून लगेच तिकडे निघणार. यार उन्हात फिरायचं म्हणजे असं हेडेक होतं आहे. डोकं खरोखर खूप बेकार दुखायला लागलं आहे माझं. त्याच्यात आता वॉशरूमला गेलं आहे. फ्रेश राहण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय पुरा ब्लॉगमध्ये. कारण असं चेहरा बघून समजत नाही मला मी स्वतः काय करू म्हणून. ते ॲम्बियन्स कसा आहे. ॲम्बियन्स कसा आहे. कामत वेजसाठी त्यांचा खूप फेमस आहे मुंबईमध्ये. खूप म्हणजे खूप आहे. मुंबईत फिरलं की असं बऱ्याच दिवसांनी फिरलं की काही समजत नाही. आता सेंट्रल लाईनला आम्ही थांबलो आहे दादरला. कुर्ल्याला जायची ट्रेनची वाट बघतो. त्याचं एक्झॉशन कसं आहे भयानक. सकाळपासून नुसता पायावरती आहे. पायाच्या जीवावर एक ठराविक ठिकाण सोडलं ना तर नुसता पायावरती आम्ही चढतो. नुसता पायावर. आणि ते ट्रेनमध्ये चढतात ते कसं वाटलं. आणि बरोबर आता आहे ना 5:30 झालेले. ट्रेनची वाट बघतो आणि गर्दी ठीक आहे. बघूया फास्ट ट्रेन आहे. आणि आता इथनं आम्ही कसं जाणार. इथनं कुर्ल्याला जाणार. कुर्ल्यावरनं हार्बरला पनवेलची पकडणार आणि वाशीला पोचणार. वाशीला जाणार आहे मॉलमध्ये खरेदीला. काही शपथ सांगतो आज वेगळ्याच लेवलचं एक्झॉशन चालू आहे. बघूया कसं काय होतंय. अपडेट मिळत राहणार. त्याच्याचं थकलेला चेहरा बघून नाग लाल झाले त्याच्यात. तर मंडळी आता आम्ही जस्ट आलेलो इन ऑर्बिट मॉलमध्ये की वाशीमध्ये. आणि खूप मोठं मॉल आहे. बस आम्ही जस्ट टाईमच्या आउटलेटमधनं जाऊन आलो जिथं वॉचेस मिळतात. मला एक कॅसिओची आहे ना टिफनी ब्लूमध्ये एक रेअर वॉच आहे ती पाहिजे होती. कारण नाही मिळाली. अरे वा जावाचं हे बघ ना डिस्प्ले बघ ना मस्त लावलं. हे बघा नाश्त्याला काय घेतलंय. चॉकलेट लोडेड. जरा टेस्ट करायसाठी तर चांगलं आहे. गरम गरम एकदम चॉकलेट फुल चॉकलेट लोडेड असं त्याच्यावरती लिहिलेलं तर होतं. बघूया खाऊन कसं लागतंय. खाए बिना नाही समजेगा.
खरोखर ना फूड ब्लॉगर व्हायला पाहिजे होतं. हो ना. आहेस की तू नाही कुठं आहेस तू हे लेकिन तेरे को मालूम मेरे को मालूम. तेरे को मालूम. चांगलं आहे रे मस्त. आता इथं OnePlus स्टोअरला थांबायची पाहिजे. तेजाची डाटा केबल खराब झाला, मग तो आता नवीन डाटा केबल घ्यायला. पुऱ्या मॉलमध्ये फिरून फिरून ते एक डोनट आणि त्या केबलला सोडून काही घेण्याची कॅपॅसिटी नाही आमची. आणि एक मी कॅशेजो वॉच बघत होतो, परंतु त्यांच्याकडे अवेलेबल नाही. आपली चूक नाही ते. आम्ही रोके शॉक डाटा केबल नाही ले रे. केबलची वाट लागली. आता चिंध्या बी तूच केल्यास, मी काय करू. ते कॉर्नर धरतेस काय समजत. कॉर्नर वाकडे वाकडे. मला एक प्लस पॉईंट आहे, ॲपलचे इयरबड्स आणि मोबाईल एकत्र घेतले तेव्हा डबल चार्जर वायर भेटले. एक एक्स्ट्रा केबल आहे माझ्याकडे, एक दुकानात एक घरात. 13R घेणार त्याच्यात 13R घेणार. आयफोन घेणार. आउटलेटमध्ये मोजून बघा काय गोष्टी आहेत. मागे इयरबड्स, चार्जिंग केबल, चार्जर, त्या साईडला डिस्प्लेचे थोडे फोन. आपल्या इथं तर आउटलेटच नाही OnePlus. त्याचं काय ॲटलिस्ट केबल घेण्यासाठी आउटलेट तरी भेटलं आहे. आमच्या कोल्हापूरला तर आउटलेट पण नाही OnePlusचं. होतं ते बंद झालं काय नव्हतंच आपल्याकडे कधी, नाहीच आहे ना. नमस्कार मंडळी, ट्रिपचा एंड आलेला आहे. बरोबर आता 9 वाजायला 5 मिनटं बाकी आहेत. आम्ही उरणच्या स्टेशनला पोचलेलो आहे. थकून हारून दिवसाचे 4 ट्रेन बदलून रिटर्न येताना 4 लेखा 5 झाल्या. ठीक आहे 5 दादरचा एक तर 5 ट्रेन बदलून आम्ही उरणपर्यंत पोचलेलो आहे. आता दाजी आमचे कधी येणार आम्हाला घ्यायला त्याचीच आम्ही वाट बघतोय. लय दमलोय भाऊ. ताण तर असली बेकार लागल्या ना, लय खान ताण लागले. तरी आजचा दिवस इथंच एंड होतो. उद्या काय होतंय ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल. चला बघूया आता काय होतंय.